नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी आशा करतो की तुम्ही सगळे आनंदी असाल आणि आपण आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. मिशन आरंभ 2026 पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी. विषय बुद्धिमत्ता चाचणी. त्यातला घटक प्रतिबिंब प्रतिमा आणि त्यातला उपघटक पाहायचा आज आपल्याला, तो म्हणजे अक्षरे. माझं नाव आदेश अरुण बोर्डे, सहशिक्षक श्री गजानन माध्यमिक विद्यालय आव्हाने. तर हे बघा, आपण कालच्या लेक्चरला प्रतिबिंब आणि प्रतिमा त्याच्यामध्ये कोणता घटक बघितला होता, तो म्हणजे आपण बघितला होता अंक. तर आज काय पाहायचं आपल्याला, म्हणजे अक्षरे पाहायचे. आणि त्याच्यानंतर उद्या म्हणजे काल झाली 27 तारीख, आज आपण 28 तारखेला काय म्हणजे पाहतोय अक्षरे. 27 तारखेला अंक बघितला आणि काय उद्या आपल्याला 29 तारखेला म्हणजे काय पाहायचंय, आकृती. तर मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की अंक असू द्या, नाहीतर अक्षर असू द्या, नाहीतर आकृती असू द्या, आपली जी मेन काय असते कन्सेप्ट असते ती सगळ्यांसाठी सेम असते. म्हणजे कारण की एक आरसा आहे, आरसा काय त्याचा गुणधर्म बदलणार का की नाही. आरशाची काय प्रॉपर्टी असणार ती तो म्हणजे कोणती वस्तू असू द्या, वस्तू नाहीतर अंक काही म्हणजे नाहीतर आकृती, ती काय राहणार सगळ्यासाठी सेम राहणार. तो काय करणार, डावी बाजू उजव्या बाजूला जाणार, उजवी बाजू डाव्या बाजूला जाणार. म्हणजे मी काल सांगितलं होतं, जे काय आहे बघा, जे आरशाच्या जवळ असणार ते तिकडून उत्तरात मध्ये काय असणार, आरशाच्या जवळ असणार. आणि जे आरशापासून लांब असणार ते काय असणार, आरशापासून लांब असणार. तर आपला घटक उपघटक सुरू होतोय की अक्षरांची आरशातील प्रतिमा म्हणजेच मिरर इमेज. आता मी काल सांगितलं होतं, आरशातील प्रतिमा म्हणजे मिरर इमेज आणि पाण्यातील प्रतिबिंब म्हणजे वॉटर इमेज. एवढा डिफरन्स आहे. कारण की दोघांमध्ये काही डिफरन्स नाही. बोलायला जरा सोपं जातंय म्हणून मिरर इमेज माझ्या रेग्युलर रुटीन मध्ये म्हणून मी तसं बोलतो. आता बघा, आपल्याला माहिती आहे ए ते झेड पर्यंतच्या मूळ अक्षरांच्या आरशातील प्रतिमा. ए ते झेड पर्यंतच्या मूळ अक्षरांच्या आरशातील प्रतिमा टोटल किती असतात बघा. टोटल मूळ अक्षर ए ते झेड 26 असतात बघा. त्याच्यामध्ये इथं प्रत्येक तुम्ही म्हणजे लक्षात घ्यायचं, इथं हे काय अक्षर आहे आणि इथं काय त्याच्या आरशातील प्रतिमा. इथं पण काय अक्षर आहे आणि इथं काय त्याच्या आरशातील प्रतिमा. सेम अक्षरे आणि आरशातील प्रतिमा. म्हणजे इथं काय असणार या पद्धतीनं बघा, आरसा सगळीकडे असा इथून तिथून, फक्त तो दाखवलेला नाही पण म्हणजे ते तुम्ही समजून घ्यायचं का, इथं प्रत्येक समोर समजा आरसा ठेवलाय आणि त्या प्रत्येक अक्षराची आरशातील प्रतिमा कशी दिसेल. काल आपण अंक बघितले, आज आपल्याला काय पाहिजे, अक्षर पाहिजे. म्हणजे बघा, ए या अक्षराची आरशातील प्रतिमा कशी दिसणार, बी ची सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन असं झेड पर्यंत. बघा सेम इथं काय राहणार, आरसा राहणार शेवटपर्यंत आणि इथं काय आरसा. हे तुम्ही समजून घ्यायचं शेवटपर्यंत. मग आता मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की जेव्हा आपण आरशातील प्रतिमा पाहतो म्हणजे मिरर इमेज पाहतो, तर मिरर इमेज लक्षात घेताना आता बघा, ए काय केलं मी, ए हे अक्षर घेतलं, त्याची आपल्याला काय पाहिजे, मिरर इमेज पाहिजे. मग जे तुम्हाला आरशा जवळ दिसते ते पलीकडून म्हणजे काय पाहिजे याच्यात उत्तरात, म्हणजे आरशाच्या जवळ पाहिजे. पण आता ए तुम्हाला दिसतोय, ए कसा इकडून पण सारखा आहे आणि सेम इकडून पण सारखा आहे. तर त्याची काय मिरर इमेज बघा चेंज होणार नाही, ती काय राहणार आहे सेम टू सेम ए. ती काय राहणार आहे, हेच राहणार आहे. अशा टोटल 11 बघा, टोटल 11 26 पैकी 11 म्हणजे अक्षर येतं की त्याची मिरर इमेज चेंज होणार नाही. म्हणजे ते बघ कोणते येते लगेच तुम्हाला दिसताना समजतंय. ए नंतर एच एक दिसतंय बघा, एच तिकडे चेंज झालंय का, नाही चेंज झाला, सेम टू सेम गेलाय बघा. एच कारण या पद्धतीनं तो आपण आरशात जरी बघितला आपण
एच ची मिरर इमेज जर म्हणजे पाहिली, कारण तो इकडून पण सेम आहे, आरशाच्या जवळ पण सेम दिसतोय आणि आरशापासून दूर पण आहे, तो काय सेम. म्हणजे त्याला जरी आपण या पद्धतीनं त्याला जर म्हणजे आपण ठेवलं तरी तो काय राहणार, याच्याच राहणार बघा, त्याच्यात काही चेंज होणार नाही. त्याच्यानंतर आय, आय तुम्ही असा दाखवला काय, नाही तर तुम्ही असा दाखवला काय, या पद्धतीने बघा. आय, आय याची, आय या म्हणजे अक्षरांची, आय अक्षराची वॉटर इमेज सेम राहणार, कारण की बघा आरच्या जवळ पण तुम्हाला ही अशी रेस दिसते आणि इकडून पण रेस दिसते, आणि ही एक सरळ रेस बघा, सरळ जी रेस असते ती काही चेंज होत नाही बघा. त्याची आपण मिरर इमेज जरी घेतली, रेष म्हणजे उभी रेष, ती ती आरशात पण काय दिसणार, सेम टू सेम दिसणार, त्याच्यामध्ये काही चेंज होणार नाही. त्याच्यामुळे जिथं जिथं तुम्हाला अक्षर दिसतील ते काही चेंज होणार नाही. इथं आपण म्हणजे असा आय जरी दाखवला तो काय जाणार आहे असा, तो म्हणजे त्याच पद्धतीनं आपल्याला तो काय दिसणार आहे, म्हणजे तो पद्धतीनं तो आय दिसणार आहे. आता काय झाला, ए एच आय, त्यानंतर एम, त्यानंतर ओ, सेम काय दिसते अजून, एम ओ, आर चेंज होतो, एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय, झेड नाही बघा, कारण झेड, झेड कसं होणार या पद्धतीनं. आम्ही एक काय दाखवलाय, आरसा दाखवलाय, आणि झेड तिकडे जाताना आपल्याला माहिती आहे त्याची, हे बघा ही जी साईड आहे ती काय झाली, ही तुम्हाला आरशा जवळ दिसते इकडून, म्हणजे या पद्धतीनं. तर तिकडून जाताना झेड कसा होणार, या पद्धतीनं. फक्त त्याचे काय होणार, ही जी आरशा जवळची बाजू दिसते झेडची, तिकडे पण काय झाली, ती आरशा जवळ झाली, आणि ही जी आरशापासून दूर होती तर ती काय झाली, ती पण तिकडं दूर झाली बघा. म्हणजे अजून एक जर समजून सांगायचं झालं तर आपण काय घेऊ बघा, पी, पी कसा दिसतोय, पी, पी ची काय पाहिजे आपल्याला, आरशातील प्रतिमा. हे बघा आरशाजवळ काय तुम्हाला त्यात हाफ सर्कल दिसतोय पीचा, आणि मी तुम्हाला आता सांगितलं रेष काय बदलणार आहे का, नाही बदलणार. ही काय उभी रेष सेम टू सेम इकडे काय राहणार, उभी रेष राहणार. पण ही इकडून आरशा जवळची बाजू आहे, पलीकडून पण काय राहणार, ती आरशा जवळच राहणार, ती काय चेंज होणार का, नाही. म्हणजे पीचा काय होतंय तिकडून क्यू होते, क्यू म्हणजे स्मॉल लिपीतला क्यू. अजून टोटल किती झाले बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. म्हणजे मी तुम्हाला सांगितलंय की 11 अक्षरे असे आहेत एबीसीडी मध्ये की त्याचे 11 त्याची मिरर इमेज काही चेंज होत नाही, ती काय राहते म्हणजे ॲज इट इज राहते. म्हणजे आपल्याला जेव्हा प्रश्न विचारणार, प्रश्नात आपल्याला काय राहणार, असे काही आपल्याला अक्षर दिसणार. आता मी तुम्हाला कालच आपण काय बघितलं, कालच आपण अंक बघितले, तर अंक पाहिल्यावर आपल्याला हे समजले की एक म्हणजे एक अंक होता बघा 8, जसा जसा 8 म्हणजे 8 जसा आरशामध्ये चेंज होत नव्हता बघा 8, म्हणजे 8 काही चेंज झालता का नाही. म्हणजे त्याच पद्धतीनं आपण जेव्हा म्हणजे एक एक ऑप्शन बाद करत चालतो तेव्हा आपल्याला ह्या म्हणजे 11 हे टोटल किती 11 अक्षर येतं, याचा आपल्याला फायदा होतो. फायदा म्हणजे कसा होतो फायदा, तो आपल्याला मेन म्हणजे तेच अक्षर पाहिजे. समजा जर आपल्याला ते अक्षर जर चार चार आपल्याला पर्याय दिले असते, जर त्या पर्यायातून जर ते ऑप्शन थोडेफार वेगळे दाखवले तर आपण काय करायचं, लगेच तो पर्याय चूक करून टाकायचा. म्हणजेच यू, यू जर त्यांनी आपल्याला म्हणजे या पद्धतीने दिला, तिकडं त्यांना म्हणजे तिथं दाखवतं आणि त्यांनी असा उलटा यू दाखवला, नाहीतर आपल्याला असा म्हणजे आडवा यू दाखवला, तर काय करायचं, ते ऑप्शन जागेवर चूक म्हणून लगेच त्याला म्हणजे चूक चूक गृहीत धरायचं. अजून बघा व्ही, टी सारखा दिसतोय व्ही, टीची आरशातील प्रतिमा सेम राहणार, यूच्या आरशातील प्रतिमा सेम राहणार, व्ही सेम टू सेम. इथं समजा हा सगळं म्हणजे आरसा आहे, व्ही टी व्ही, पुन्हा यू डब्ल्यू एक्स वाय, आणि इथं एम ओ. या पद्धतीने बघा टोटल याचा तुम्ही काय करू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. कारण की हे जर तुम्हाला समजलं तर त्याच्यानंतरच तुम्ही उदाहरण सोडू शकता. कारण की परीक्षेत
विचारताना आपल्याला असं नाही की फक्त एक एक अक्षर विचारणार आहे, आपल्याला ते ग्रुपमध्ये देणार. ग्रुपमध्ये समजा त्याच सांगणार की यल टोटल देताना बघा प्रश्न कसे राहणार आपल्याला. काल जसं आपण ग्रुपमध्ये काय बघितलं ते अंक बघितले ते म्हणजेच या पद्धतीनं ए, त्यानंतर देणार डी, मग देणार म्हणजे एखादा एच, आणि याची काय सांगणार असा बॉक्स दाखवणार आणि या पद्धतीनं सांगणार की याची काय शोधा मिरर इमेज, म्हणजे याचीच काय तुम्ही आरशातील प्रतिमा शोधा. मग आपल्याला समजलं पाहिजे की आपल्याला एक एक अक्षर असं सेपरेट जमलं पाहिजे जे, आणि ते तर आपल्याला माहितीच की आरशा जवळचं इकडून जवळ ठेवायचं आणि जे दूरचं आहे ते काय करायचं त्याच्या दूर करायचं. ठीक आहे, आता एवढे तुम्ही 11 कोणते कोणते अक्षर आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचे जे काही चेंज होत नाही, आणि बाकीचे ते मिरर इमेज काय येणार आहे. आता महत्वाचं बघा, बऱ्याच वेळेस हा बघा म्हणजे प्रश्न विचारताना आर येतो. आर ची मिरर इमेज ती काय राहणार आहे आरची मिरर इमेज. आता तुम्हाला समजते की म्हणजे दिसता असं म्हणजे 5 क्षणी समजते की आर हा काय म्हणजे आरसा आहे. आरच्या जवळ तुम्हाला आरची काय दिवस राहिली, ह्याचा एक गोल आणि ती एक रेष. रेषला काय राहणार ही रेष याची, ती काय चेंज होणार आहे का, नाही होणार. पण तुम्हाला आरच्या जवळ काय दिसतंय, असा एक गोल आणि ही अशी एक रेष. फक्त काय करायचं त्याला या पद्धतीनं असा हात टाकायचा. म्हणजे समजा मी असा इथं काय केलंय, हा समजायचा आरसा आहे, आरशात माझा हात काय दिसणार, आरच्या जवळ काय आहे, करंगळी आहे. तर करंगळी मी असा हात टाकला तर काय झाली, इकडून त्याच्या ती जवळ आली, आणि इकडून काय होता माझा म्हणजे अंगठा होता तो आरशापासून लांब होता, इकडे जाताना काय झालं अंगठा पण लांब गेला. या पद्धतीनं लक्षात ठेवायचं बघा. आता बघा पुढे एक अजून थोडस तुम्हाला कन्सेप्ट समजण्यासाठी एक प्रश्न दिलाय मी. त्याच्यात म्हणजे अंक पण येतं आणि एक असा म्हणजे ॲरो दाखवलं बघा बाण सारखा आहे. हा काय आहे, आरसा आहे. आरसा असं समोर त्याच्यात माहिती आहे आपल्याला, आता इतकं तर समजले कालपासून. मग इथून हा बघा या पद्धतीने इकडे गेला हा बाण, आणि इथं काय दाखवलाय बी, इकडं काय दाखवलाय ए. आता हे तिकडे जात नाही, आरच्या जवळ काय दिसतोय तुम्हाला, ए दिसतोय. ए काय चेंज होणार आहे का, नाही, कारण आपण आताच बघितलं 11 अक्षरे अशी आहेत की ते काय चेंज होऊ शकत नाही, ते सेम टू सेम राहणार. पण आता तिकडे जाताना बी चेंज होणार, आणि ही जी टोटल आकृती आहे, आकृती पण लक्षात ठेवायची. आकृती काय होणार, इकडे इकडे ॲरो जातोय आरशापासून दूर, म्हणजे हा जो म्हणजे काय हा जो ॲरो आहे आरशापासून दूर जातोय, तो तिकडे जाताना काय होणार, तो आरशापासून इकडं दूर जाणार. आणि हे जे जवळ आहे, जवळ काय जाणार त्याच्या जवळ जाणार या पद्धतीनं. मग इथं बघा म्हणजे इथं काय राहिला, हेच राहिला. हा जो ॲरो दिसतोय तुम्हाला या पद्धतीनं इकडून त्याच्यापासून तो दूर गेला, आणि हा बी ते बघा इथं जे डॉट दाखवलंय ते तसं अर्थ दाखवला. बी बी कसा होणार, बी माहिती आहे आपल्याला, बी या पद्धतीनं. बी आरशात कसा दिसणार, ही बी ची बाजू काय त्याच्या जवळ आहे, आणि एक रेषेला रेष झाली, आणि त्याच्यानंतर बी तुम्हाला या पद्धतीने दिसणार. इकडून आरशाच्या जवळ, तिकडून पण ते आरशाच्या काय झालं जवळ झालं या पद्धतीनं, म्हणजे बी या पद्धतीनं. याचं उत्तर म्हणजे काय असणार, याची प्रतिमा आरशात कशी दिसणार त्या पद्धतीनं. ठीक आहे, समजले. आता आपण जे तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारतात बघा, या टाईपचे प्रश्न असणार तुम्हाला एक्झामला, ते एक्झाम आपण डायरेक्टली बघूयात. पहिला प्रश्न आहे बघा, काय पुढील प्रश्नातील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा पर्यायातून ओळखा. काय प्रश्न आहे पहिला, एस आर. आता कालच मी तुम्हाला सांगितलं होतं की हा जो बॉक्स आहे चौरस, तो जरी आरशात टाकला असे काही शेप येतं, ट्रँगल, सर्कल, स्क्वेअर, रेक्टँगल, ते काय आरशामध्ये चेंज होणार आहे की, ते काय चेंज होऊ शकत नाही. मग हा जो बॉक्स आहे बघा, आणि मी काल तुम्हाला एक पद्धत सांगितली होती, ती पद्धत म्हणजे कोणती मेथड होती ती बघा, एलिमिनेशन मेथड होती. एलिमिनेशन मेथड म्हणजे एक एक ऑप्शन काय करीत जायचा, बाद करीत जायचा. एलिमिनेट करणं म्हणजे एक एक ऑप्शन आपल्याला बाद करीत जायचा. थोडंसं चुकलं का त्या लगेच कट करायचं, बाकी कोणते ऑप्शन उरले
त्याच्याकडे आपल्याला फोकस करायचा. आपला प्रश्न काय आहे इथं, यस आणि आर. इथं काय दाखवलंय बघा, आरचा दाखवलाय. आता आपल्याला एक एक अक्षराचा विचार करायचा नाही, आपल्याला आता दोन अक्षर येतं. इथं तुम्हाला बघा आरच्या जवळ काय दिसतोय, आर दिसतोय. आरच्या जवळ आर दिसतोय म्हणल्यावर पलीकडे गेल्यावर पण आपल्याला आरच्या जवळ काय पाहिजे, आरच पाहिजे. यस तिथं टाकून जमणार नाही. यस तिथं टाकून जमणार नाही म्हणल्यावर आपल्याला लगेच समजते पाहिल्या इथं काय दिसतंय तुम्हाला, यस दिसतोय आरच्या जवळ. टोटल ऑप्शन 4 म्हणजे आपला ऑप्शन काय होतो, जागेवर कॅन्सल होतो. कारण की तिथं काय दाखवलंय, यस दाखवलाय. यसची गरज होती का, नाही. म्हणजे आता कोणते उरले आपले, 3 ऑप्शन उरले, 1 2 3. बॉक्सला काय राहणार, बॉक्सच राहणार बघा या पद्धतीनं. आता जो काय आर आहे बघा, आर आरचा म्हणजे आरची मिरर इमेज काय राहणार आहे, रेषला ती रेष कॉमन म्हणजे ती एकदम सेम टू सेम राहिली, काय चेंज झाली नाही. पण हा जो आर इकडे आरच्या जवळ आहे तिकडून काय झाला, तो आरच्या जवळ झाला. म्हणजे आर कसा पाहिजे आपल्याला, या पद्धतीनं. इथं तुम्हाला असा आर कुठं कुठं दिसतोय, हे बघा ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2 मध्ये. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 पण लगेच आपला कॅन्सल झाला. कारण की इथं त्यांनी जसा जसा ओरिजिनल आर असतो आपल्या एबीसीडीतला सेम टू सेम तसा ठेवला. म्हणजे ऑप्शन 3 गेला, 4 गेला. आता कोणते ऑप्शन उरले आपले, 2 ऑप्शन उरले. 2 ऑप्शन उरले म्हणल्यावर आपल्याला आता काय बघायचं आहे, आरला जवळ काय गेलाय म्हणजे आर गेलाय. आता काय इथं यस जाणार, आपल्याला माहिती आहे जे आरशापासून जवळ ते तिकडून आरशाच्या जवळ राहणार, जे आपल्याला आरशापासून दूर आहे ते काय राहणार, इकडून आरशापासून दूर राहणार. पण आता यस यस बघा काय, यस यस ची मिरर इमेज काय राहणार, यस पण काय होणार बघा या पद्धतीनं असं तिकडे जाणार. म्हणजे आरच्या जवळ अशी साईड आहे बघा त्याची, ओपन साईड. यस कसा राहणार तुमचा, या पद्धतीनं यस राहणार. म्हणजे आता तुम्हाला दिसतंय म्हणजे इथं कसं असं बघा या पद्धतीनं यस राहणार, या पद्धतीनं. तो तुम्हाला फोटो दिसतोय हे बघा 2 नंबरच्या ऑप्शन मध्ये यस त्यांनी काय केलंय म्हणजे सेम ठेवलाय. त्याच्यामुळे लगेच 2 नंबर ऑप्शन पण चुकलं. आपल्याला पाहायची पण गरज नाही. आता आपल्या लगेच लक्षात आलंय की कोणता ऑप्शन उरलाय, फक्त 1 नंबर. म्हणजे ऑप्शन काय बरोबर आहे आपला 1. मग तिथं तुम्हाला असे 4 कोणत्या ओएमआर सीट असते, ओएमआर सीट मध्ये काय करायचं, 4 नंबरच्या ऑप्शनला गोल करायचं. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. प्रश्न दुसरा, पुढील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा पर्यायातून ओळखा. पुढील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा पर्यायातून ओळखा. एन बी बघा अक्षर काय दिसतंय तुम्हाला, एन आणि बी. एन आणि बी. या पद्धतीचा प्रश्न आहे बघा. ऑप्शन थ्रू जायचं आपल्याला. जो जो ऑप्शन चुकीचा असेल त्याला काय करीत जायचं, म्हणजे कट करीत चालायचं. आता बघा तुम्हाला आर्क जवळ इथं इथं काय दिसतोय, बी दिसतोय. बॉक्सला काय राहणार, बॉक्स कॉमन म्हणजे एकदम सेम राहणार, तो काय चेंज होणार नाही. पण आता इथला बी काय होणार, इकडे जाणार. पण बी तिकडे जाताना बी कसा होणार, हा जो बी आहे बीची आरशातील प्रतिमा ती काय राहणार आहे बघा, रेषेला रेष राहिली. पण इकडून आरशाचे जवळ दिसतंय तिकडून पण ते काय, तिकडून पण काय पाहिजे, आरशा जवळ पाहिजे. म्हणजे बी कसा होणार, या पद्धतीने बघा. बी हे इकडे आरशाजवळ, तिकडे ते आरशाजवळ गेलं. म्हणजे आता तुम्हाला असा असा बी कुठं दिसतोय, इथं बघा. इथं तुम्हाला स्टार्टिंगला काय दिसतोय, एन दिसतोय. हे तर चुकलं, इथं काहीच म्हणजे पाहायचं काहीच विषय राहिला नाही. एन ठेवला म्हणल्यावर ते चुकलंय. आता इथं बघा बी, पण त्याने बी काय केलंय, सरळ टाकलाय. म्हणजे जो आपल्या एबीसीडी मध्ये तोच त्यांनी तिथं काय केलंय, बी ठेवलाय. त्याच्यामुळं हे ऑप्शन पण काय झालं, ऑप्शन 4 पण गेलं. म्हणजे आपले एकाच बी ने काय झालं, 3 पण गेले आणि 4 पण गेले. आता काय उरलंय फक्त 1 आणि 2. पण आता बघा 1 आणि 2 मध्ये दोन्ही जागेवर तुम्हाला बी बी बरोबरच दिसू राहिले आरशातले. आता आपल्याला कशाने चेक करावं लागेल, एन ने. उरला कोणता आपला, एन. आता एन असं होतं, बऱ्याच जणांना असं वाटतं की एन
यांची आरशातील प्रतिमा ही म्हणजे सेम टू सेम राहू शकते, पण ती काय होती चेंज होणार आहे. इथं बघा तुम्हाला आरशात जवळ ही रेषा अशी काय दिसते टेक्स्टाईन दिसू राहिली. आपल्याला माहिती आहे दोन्ही रेषा काय होणार आहे, चेंज होणार आहे का, त्या काही चेंज होऊ शकत नाही. पण ही म्हणजे इकडून आरशाच्या जवळ दिसली म्हणजे जवळ ती काय होऊ राहिली, ती खाली टच होऊ राहिली, म्हणजे इकडून काय होणार ती या पद्धतीनं ती काय होणार आहे इथं जॉईन होणार आहे. तर म्हणजे यन कसा झालाय या पद्धतीने, हे बघा यन यन राहिलाय यन इथं बरोबर. मग आता आता बघा ऑप्शन एक मध्ये काय दिसतंय तुम्हाला, यांनी सरळ यन टाकून दिला एबीसीडी मधला, म्हणजे आपला एक ऑप्शन पण गेलाय. कोणता ऑप्शन उरलाय, दोन, बी आणि एन, म्हणजे ऑप्शन काय बरोबर आहे आपला, ऑप्शन दोन हा बरोबर आहे. प्रश्न दुसरा झालाय बघा. आता त्यानंतर तिसरा प्रश्न, पुढील प्रश्नातील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा पर्यायातून ओळखा. काय शब्द आहे बघा, बेड, बीई डी. तर याची काय शोधायची आपल्याला, आरशातील प्रतिमा. इथं समोर आरसा दाखवला म्हणजे आरशातील प्रतिमा, आणि तोच जर आरसा खाली दाखवला म्हणल्यावर पाण्यातील प्रतिबिंब. या पद्धतीने एवढंच लक्षात ठेवायचं. समोर आरसा ठेवला तर आपण म्हणायचं की हा त्याची मिरर इमेज शोधायला लावली, आणि तोच आरसा खाली गेला तर त्याची वॉटर. कोणता प्रश्न आहे, बेड, बी ई डी, बीईडी बेड. याची काय शोधायची आपल्याला, मिरर इमेज. तर सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्हाला स्टार्टिंगला म्हणजे आरशाच्या जवळ कोणता अक्षर दिसून राहिले, तो म्हणजे डी. म्हणजे आरशाच्या जवळ काय दिसतंय, डी दिसतंय. म्हणजेच आपण आपल्याला माहित पाहिजे बॉक्सला बॉक्स सेम राहिला, तो काही चेंज झाला नाही. बघा डी, डी या अक्षराची आरशातील प्रतिमा काय येणार, हा बघा आरशाच्या जवळ हे असं तुम्हाला म्हणजे या पद्धतीनं डी दिसतं. तर तिकडून पण काय होणार, या पद्धतीनं आरशाच्या जवळ असणार. आणि रेस, जी रेस आहे रेस काय चेंज होती का, ती चेंज होत नाही. म्हणजे बघा हा डी त्या पद्धतीने तिकडून काय झालाय या पद्धतीनं, म्हणजे इकडून हे आणि तिकडून तसं. मग आता डी, डी कसा जाणार इकडं, असा डी जाणार बघा. आता डी, हा डी बघा आता इथं इथं सरळ डी आहे, म्हणजे आपला 2 नंबर ऑप्शन गेलाय डी मुळे, कारण की डी त्यांनी एकदम सेम टू सेम ॲज इट इज टाकलाय. मग आता आता काय पाहिजे आपल्याला, ई. ई बघा, ई हा ईची आरशातील प्रतिमा कशी दिसणार बरं, इथं आरशाच्या जवळ तुम्हाला ओपन त्याचे काय दिसू राहिले, तर जे अशा ओपन लाईन आहेत बघा, ते तुम्हाला आरशाच्या जवळ दिसतात. ही रेष आहे, रेष काय बदलणार नाही, ती रेषेला काय राहणार, रेष राहणार. पण आता हे त्या हे म्हणजे इकडून आरशाच्या जवळ आहे, तिकडून पण काय झालं ते आरशाच्या जवळ झालं या पद्धतीनं. म्हणजे बघा इथं काय आलं ई. आता तुम्हाला असा असा ई कुठं दिसतोय, या 2 ऑप्शन मध्ये दिसतोय बघा ई. या पद्धतीनं 1 नंबर ऑप्शन गेला, म्हणजे कारण की त्यांनी सेम टू सेम काय केलं, इथं इथं ई ठेवला. ई कसा चेंज होतोय या पद्धतीनं तो चेंज होणार. आता लास्ट दोन्ही मध्ये पण ई बरोबर आहे बघा, इथं पण ई बरोबर आहे, डी बरोबर आहे, डी आणि ई दोन्ही पण बरोबर आहे. काय उरलंय आता, लास्टचा बी उरलाय बघा. आत्ताच आपण मागाशीच्या क्वेश्चन मध्ये पाहिलं, बी, बीची आरशातील प्रतिमा या पद्धतीने म्हणजे राहणार, रेषेला रेष सारखी राहणार. हा बी इकडून आरशा जवळ आहे, तर इकडून पण हा काय आरशाच्या जवळ आहे, म्हणजेच या पद्धतीने टी. म्हणजे शब्द काय दिसणार आहे बघा लास्टला ई, ई आणि बी. इथं बघा आता 3 नंबरच्या ऑप्शनला 3 नंबरच्या ऑप्शनला बी त्यांनी एकदम सेम टू सेम ठेवलाय, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 पण गेला. कोणता ऑप्शन बरोबर आहे, 4 हा ऑप्शन आपला बरोबर आहे बघा. तिसरा प्रश्न झालाय. चौथा प्रश्न, पुढील प्रश्नातील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा पर्यायातून ओळखा. काय शब्द आहे बघा, एन ओ आर, एन ओ आर.
एन ओ आर. याचे काय शोधायचे आपल्याला? आरशातील प्रतिमा. आता प्रतिमा शोधत असताना इथं तुम्हाला दिसतंय बघा की आरशे जवळ काय दिसतोय? आरशेच्या जवळ तुम्हाला आर दिसू राहिलाय. मग आता तिकडून आपल्याला तिकडून काय पाहिजे? आरशेच्या जवळ आरच पाहिजे. पण आर कसा सरळ पाहिजे का? नाही. आपण मगाशी आरची आरशातील प्रतिमा बघितली, ती कशी होणार आहे? या पद्धतीनं. इकडून म्हणजे आरशे जवळ काय दिसतोय? आरची या पद्धतीनं, म्हणजे तिकडून रेषेला रेष सारखी राहिली आणि आर कसा झाला? असा. म्हणजे बघा आता आर हा इकडून इकडे जवळ जाणार, आर राहणार या पद्धतीनं. आता तुम्हाला असा असा जो आर कुठं दिसतोय, आता एक बघा, हे सोडवणं सोपं सोपं काय झालंय? इथं आपल्याला काय पाहिजे होता? आर पाहिजे होता. आता तुम्ही 1, 2 आणि 3 ऑप्शनला पाहताय. दोन आपल्याला म्हणजे तिन्हीकडे पण काय दिसतोय? एन दिसतोय, एन दिसतोय आणि एन दिसतोय. म्हणजे तिन्ही पण ऑप्शन काय झाले आपल्या जागेवर 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 गेले. म्हणजे 1, 2 आणि 4. फक्त ऑप्शन काय बरोबर आहे? 3 बरोबर आहे. मग तुम्हाला एवढं पण समजलं पाहिजे ना परीक्षेला की कुठं डोकं लावायचं जास्त आणि आपण कुठंच थोडंसं स्पीड घ्यायचा, म्हणजेच आपला वेळ वाचतो. प्रश्न सोपे आहेत. याच्यामध्ये काय होतंय? 10 ते 15 सेकंद लई झाले तर 20 सेकंदात हा प्रश्न आपल्याला सुटला पाहिजे. आता हा प्रश्न 3 ऑप्शन जागेवर गेले, एकच ऑप्शन काय झालाय आपला बरोबर आला. फक्त एकाच शब्दाने आपण ओ आणि आर चेक पण केलं नाही बघा. ओ ची काय राहणार? ओ म्हणजे कसं झिरो सारखं दिसतंय. म्हणजे ओ ची काय राहणार बघा? ओ ची आर साठी प्रतिमा सेम टू सेम ओ राहणार. आणि हा जो एन आहे, एन आपण बघितला होता या पद्धतीनं, या पद्धतीनं. म्हणजे ऑप्शन नंबर आर ओ एन. असा आपला चौथा प्रश्न पण झालाय बघा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, 5वा क्वेश्चन बघा. पुढील प्रश्नातील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा पर्यायातून ओळखा. रॅट शब्द आहे बघा, आर ए टी, आर ए टी, आर ए टी. हे बघा या पद्धतीनं सरळ दाखवलाय आता. ए आर ए टी. आता आपल्याला म्हणजे 5 अक्षरांनी समजते बघा. मागायचे आपण जे 11 कोणते अक्षर बघितले होते, 11 अक्षर मध्ये टी पण होता बघा. टी ची काय आहे? टी या शब्दाची, कारण की आरशाजवळ इथून तुम्हाला टी दिसतोय. टी जर आरशाजवळ दिसला म्हणल्यावर उत्तरात पण काय पाहिजे? टी इथं आरशाला चिटकूनच पाहिजे, कारण की चार चार ऑप्शन आहे. इथं टी म्हणल्यावर इकडे पण काय पाहिजे आपल्याला? टीच पाहिजे. मग आपल्याला माहिती आहे की टीची आरशातील प्रतिमा काय राहणार? ती चेंज होणार का? ती चेंज होत नाही बघा. ती कशी राहणार? कारण रेषेला रेष सेम राहते. आणि ही जी रेष बघा, मग ती आडवी रेष असू द्या नाही तर कशी उभी रेष असू द्या, ती कशी राहणार? या पद्धतीनं. ते काही चेंज होणार नाही, सेम राहणार ती. म्हणजे टी ला काय राहिला इथं? टी ला टी सारखाच राहिला. म्हणजे इथं काय आता पहिला आपण काय केलं? फक्त टी वरून आपलं कोणता कोणता आपला पर्याय जातोय? इथं बघा टी टी टी, सगळीकडे टी बरोबर आहे. म्हणजे फक्त 1 नंबर ऑप्शन जागेवर कॅन्सल झालं. कारण की इथं काय केले? टीची वॉटर इमेज घेतली, मिरर इमेज नाही. ते पण पाहिजे पुढे आपल्याला. ए बघा, अजून एक अक्षर होतं ए. ए ची पण बघा, ए पण ए पण असं अक्षर आहे की त्याची पण काय होती? त्याची पण आरशाची प्रतिमा चेंज होत नाही. कारण की बघा दोन्ही बाजूनी सारखा आहे तो. आरशाच्या जवळ पण सारखा आहे, म्हणजे कसा उजव्या बाजूनी पण सारखा आहे आणि डाव्या बाजूनी पण सारखा आहे. म्हणजे तो पण काय होतो? चेंज होत नाही. दुसऱ्याला काय झालं इकडं? दुसरा गेला या पद्धतीने. ए ला काय झाला? ए सेम राहिला. आता बघा इथं 4 नंबरच्या ऑप्शनला त्यांनी काय केलं? ए काय केला? उलटा केला. उलटा केला म्हणजे पाण्याचे प्रतिबिंब झालं त्याला. म्हणजे 4 नंबर पण काय झाला? जागेवर कॅन्सल झाला. आता काय उरलं? फक्त 2 आणि 3. तो कशावरून ठरणार आहे? आर वरून. हा जो काय आर आहे, आर काय होऊन इकडे जाणार लास्टला, कारण इकडून तो काय आरशाच्या दूर आहे. म्हणजे तिकडून पण तो काय जाणार? आरशाच्या दूर जाणार. मग आता आपण पाहिलंय की आर या
आर या अक्षराची आरशातील प्रतिमा काय राहणार? रेष. रेष राहणार. हे इकडून आरशा जवळ आहे, ते तिकडून असं आरशाच्या जवळ असणार. म्हणजेच ऑप्शन 2 गेला बघा. 2 ला त्यांनी सेम टू सेम आर ला आर ठेवला, म्हणजे 2 गेलाय. ऑप्शन काय बरोबर आहे? 3. टी ए आर या पद्धतीने ऑप्शन काय बरोबर आपला? 3 बरोबर. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न 6वा. प्रश्न सेम राहणार बघा. पुढील प्रश्नातील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा पर्यायातून ओळखा. या प्रश्न आकृती एक प्रश्न आहे आणि 4 त्याचे काय आहे? उत्तर आकृती म्हणजे 4 त्याचे ऑप्शन येतात. मग काय करायचं आपल्याला? बघा काय शब्द येतो? जे झेड आर. जे झेड आर. जे झेड आर. जे झेड आर ची आपण पाहिले, हा काय दिसतोय तुम्हाला? म्हणजे आर दिसू राहिला. तिकडून पण काय पाहिजे? तो आरच पाहिजे. आणि आर कसा पाहिजे आपल्याला? त्याची आरशातील प्रतिमा. आर ची आरशातील प्रतिमा सेम काय राहणार? आपण आत्ताच बघितली. इकडून तो असा त्या पद्धतीनं तिकडे जाणार. म्हणजे ते जे आरशापासून दूर आहे ते दूर जाणार, आणि जे जवळ दिसते तुम्हाला ते तिकडून या पद्धतीनं ते काय राहणार? जवळ राहणार. म्हणजे बघा आर. आता हा तुम्हाला या पद्धतीनं आर आर बघा कुठं कुठे दिसतोय? इथं वेगळा दिसतोय. फक्त इथं त्यांनी काय केलंय? सेम टू सेम आर टाकलाय जसा एबीसीडी मध्ये. म्हणजे ऑप्शन नंबर 3 गेला. 1, 2 आणि 3 हे अजून तिन्ही पण ऑप्शन बरोबर चालू येतं, कारण की त्यांनी तिन्ही ऑप्शन मध्ये आर बरोबर टाकलाय. त्याच्यानंतर काय पाहिजे आपल्याला? झेड. हे बघा झेड. झेडचं तुम्हाला आरशाच्या जवळ हे बघा हे दिसतंय काय? इकडची बाजू. म्हणजे तिकडून आपला झेड जर आला तो कसा राहणार? या पद्धतीनं हे आरशाच्या जवळ, म्हणून तिकडून पण ते काय झालं? आरशाच्या जवळ झालं. आणि हे काय आरशापासून दूर, तिकडून पण काय झालं? ते आरशापासून दूर गेलं. दूर. हे इकडून दूर. झेड कसा पाहिजे आपल्याला? या पद्धतीनं झेड पाहिजे. असा झेड तुम्हाला कुठं दिसतोय? हे बघा इथं त्यांनी सरळ सरळ झेड टाकून दिला एबीसीडीचा. म्हणजे ऑप्शन नंबर 2 पण गेला. ऑप्शन नंबर 2 गेला. कोणता उरतोय आता? 1 आणि 4 मध्ये अजून दोन्ही पण बरोबर आहे. बघा हे दोन्ही ऑप्शन आतापर्यंत बरोबर आहे. म्हणजे आपलं लास्ट जे काय आन्सर ते कशावरून ठरणार आहे? आर झेड आणि जे वरून ठरणार आहे. ते कशावरून ठरणार आहे? जे. आता जे कसा असतोय बघा? जे या पद्धतीनं जे बघा. जे जेची आरशातील प्रतिमा ती कशी राहणार? आता हे तुम्हाला दिसतंय जेची हे बघा या पद्धतीनं असे म्हणजे काठीसारखा आकार आहे. तो काय होणार? तिकडून हे म्हणजे इकडून आरशापासून दूर आहे, तिकडे पण त्या आरशापासून या पद्धतीनं काय जाणार? कारण ही रेष काय राहणार? रेषेला रेष सारखी, त्याच्यात काय बदल नाही. आणि ही या पद्धतीनं तिकडे जाणार. म्हणजे दूरचं दूर गेली. म्हणजेच आपला ऑप्शन बघा जे काय केलं यांनी इथं सेम टू सेम ठेवलाय. म्हणजे ऑप्शन 4 गेला. एकच ऑप्शन उरतोय ऑप्शन 1. इथं आपल्याला जे कसं पाहिजे होता या पद्धतीनं. म्हणजेच ऑप्शन काय बरोबर आहे? 1 हा ऑप्शन बरोबर आहे. 6वा प्रश्न झालाय. नेक्स्ट क्वेश्चन पाहिजे आपल्याला. पुढील प्रश्नातील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा पर्यायातून ओळखा. काय बघा प्रश्न? पुढील प्रश्नातील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा पर्यायातून ओळखा. एमपीयू. आता बघा एमपीयू. एमपीयू मध्ये सरळ सरळ आपण, कारण की आपल्याला माहिती आहे यू चा काही चेंज होणार आहे का? नाही होणार. यू ला कसं राहणार? यू एकदम सारखं राहणार. आता बघा इथं तिसऱ्या ऑप्शन मध्ये यू त्यांनी काय केलाय? उलटा केलाय. म्हणजे आपलं तिसरा ऑप्शन पण गेलाय. त्याच्यानंतर इथं डब्ल्यू ठेवलाय बघा. डब्ल्यू म्हणजे एमचा काय? एमचा पण एम पण तिथं डब्ल्यू नकोच होता आपल्याला. तिथं काय पाहिजे होता? इकडून म्हणजे आरशाच्या जवळ काय यू, तिकडून पण आरशाच्या जवळ आपल्याला यूच पाहिजे होता. म्हणजे आपला इथं ऑप्शन नंबर 4 पण गेला. त्याच्यानंतर 2 ऑप्शन अजून पण बरोबर आहे.
पहिला ऑप्शन आणि दुसरा ऑप्शन. त्याच्यानंतर पी. पी बघा, पी पीची पीची अर्थातील प्रतिमा बघा ती कशी राहणार या पद्धतीने आपण बघितले आतापर्यंत की त्याच्यामुळे थोडंसं फास्ट चालायचं. इथं बघा तुम्हाला इथं काय झालं पीचा बी झालेलं दिसतंय म्हणजे ऑप्शन नंबर 2 पण गेलं. बी नाही आपल्याला या पद्धतीनं पी पाहिजे म्हणजे ऑप्शन काय बरोबर आहे इथं एक बरोबर आहे. इतक्या फास्ट एकदा तुम्हाला त्याची काय ती म्हणजे मेथड असते कन्सेप्ट असते तेवढं जर समजलं तर ते एकदम स्पीडमध्ये ते सॉल्व्ह होते. बघा बघा 8 प्रश्न आहे आणि 8 प्रश्न काय दिलंय ट्रेन TRAIN. आता पण आपण 3 अक्षर बघितले आता आपण जवळ 5 आहेत बघा याच्यात. पण काय आपली मेन म्हणजे मेथड ती आहे कन्सेप्ट ती त्याच्यामुळे काय घाबरून जायचं नाही. TRAIN ट्रेन. एन बघा म्हणजे तिकडून पण आपल्याला तिकडून पण अर्थ जवळ काय पाहिजे एनच पाहिजे पण आपल्याला एन कसा पाहिजे एन आपण बघितलं आत्ताच मगाशी की एन आपल्याला तिकडून हे तार जवळ जॉईन झाले म्हणून तिकडून पण या दोन्ही रेषेला रेष दोन्ही तारखे राहणार. हे तारखे जवळ जॉईन झालं म्हणलं ते पण तिकडून काय राहणार असं आरशाला जवळ जॉईन राहणार. इथं बघा एन तुम्हाला असा असा एन कुठं कुठं दिसतोय सगळ्याच ऑप्शन मध्ये तुम्हाला एन दिसतोय बघा एन 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 एन. ठीक आहे त्याच्यानंतर आपण हा बघा आय त्यांनी असं दाखवला आयला काय राहणार आय सारखंच राहणार म्हणजे आता आय पण सगळीकडे त्यांनी सेम दिलाय पुन्हा पुन्हा एला ए पण सारखा राहणार बघा ए पण काय होतो एची आरशातील प्रतिमा काय राहणार एच राहणार. त्याच्यामुळे ए ए इथं बघा ए त्यांनी काय केलंय त्याची वॉटर इमेज घेतली म्हणजे ऑप्शन नंबर 3 गेलाय. अजून पण आपले 1 2 आणि 4 ऑप्शन बरोबर येतं. मग आता काय पाहायचं आपल्याला आर. इथं बघा इथं अजून एखादा ऑप्शन कॅन्सल होणार. आर आत्ताच बघितलं आपण आरची आरशातील प्रतिमा बघा ती कशी राहणार या पद्धतीनं. आर कुठं दिसतंय तुम्हाला इथं बघा इथं त्यांनी सरळ सरळ एबीसीडी मधला आर टाकून दिला रिअल म्हणजेच ऑप्शन नंबर 1 पण गेला. आता बघा इथं इथं एन इथं काय केलं बघा इथं इथं राहिलं माझ्याकडून एन एनला एन काय झाला एन इथं सेम टू सेम ठेवला म्हणजे ऑप्शन नंबर आपला 2 पण इथं गेला. म्हणजे असं पण तुम्हाला समजलं पाहिजे की गडबडीत तुमचं असं राहून जायला नको. म्हणजे इथं ऑप्शन काय बरोबर आहे 4 बरोबर आहे. NIAR उलटा आणि टीला टी काय राहणार सारखं राहणार बघा या पद्धतीने. त्याच्यानंतर 8वा एक बघा एक प्रश्न थोडासा ठीक आहे झेब्रा झेब्रा बघू आपण काय 9वा प्रश्न आहे झेब्रा. शब्द काय आहे झेब्रा. इकडून काय दिसला पाहिजे तुम्हाला ए काय आरशाच्या जवळ आहे तर आपल्याला तिकडून पण एक काय पाहिजे आरशाच्या जवळ पाहिजे पण आपल्याला माहिती आहे ए काय चेंज होतं का चेंज नाही होत. बघा इथं 4थ्या ऑप्शनला त्यांनी ए काय दाखवलाय उलटा केला म्हणजे त्याची वॉटर इमेज घेतली ऑप्शन नंबर 4 गेला. त्याच्यानंतर 1 2 3 मध्ये पण काय झाले सगळे म्हणजे अजून आपले तिन्ही पण ऑप्शन चालू आहेत बघा. त्याच्यानंतर आर आर चेंज होऊन तो कसा होणार आरची आरशातील प्रतिमा ही बघा या पद्धतीने राहणार म्हणजे इथं त्यांनी सेम टू सेम ठेवलाय म्हणजे ऑप्शन आपला 2 पण गेला 4 गेला 2 गेला. त्याच्यानंतर 1 आणि 3 अजून पण बरोबर येतं. आता बघा बी 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 तुम्हाला आरशात असं दिसणार बघा बी कसा दिसणार या पद्धतीनं तुम्हाला असा बी कुठं दिसतो इथं दिसतंय बघा इथं काय केलंय त्यांनी सेम टू सेम बी ला बी टाकून दिलाय म्हणजे ऑप्शन 3 पण गेला आणि ऑप्शन काय बरोबर आहे 1 हा ऑप्शन आपला बरोबर आहे. इतकं सोपं आहे आणि इतक्या स्पीड मध्ये आपल्याला एकदा समजलं की उदाहरण सोडवता येते. त्याच्यानंतर बेक बेक शब्द आहे बघा त्याचं काय शोधायचे आपल्याला आरशातील प्रतिमा ई ई तिकडे जाऊन तिकडे पण आपल्याला काय पाहिजे म्हणजे आपले जे 4 काय ऑप्शन येतं ई तिकडून पण आपल्याला म्हणजे आधी काय पाहिजे हीच पाहिजे पण ईची आरशातील प्रतिमा या पद्धतीने आहे. आपण आतापर्यंत बघितले बरेच प्रश्न त्याच्यामुळं काय तुम्हाला काही अडचण येणार नाही. या पद्धतीनं ई तुम्हाला कुठं कुठं दिसतोय इथं त्यांनी ई काय केलंय सेम टू सेम ठेवलाय म्हणजे ऑप्शन 1 गेला
काही जास्त पाहायची गरज नाही. त्याच्यानंतर तिन्ही पण ऑप्शनला ई बरोबर आहे बघा. ई सगळीकडे बरोबर आहे. त्यानंतर के, के कसं होणार या पद्धतीनं के, के कसा पाहिजे म्हणजे असा के इकडून आरच्या जवळ आहे म्हणून तिकडून पण ते तिकडून ते म्हणजे आरच्या जवळच झालं. इथं बघा दुसऱ्या ऑप्शनला काय केलंय के त्यांनी सेम टू सेम ठेवला म्हणजे आपला ऑप्शन 2 पण गेला. मग आता के दोन्हीकडे पण सारखेच बघा. के तुम्हाला इथं सारखं दिसतोय, के तुम्हाला इथं पण सारखं दिसतोय. आपल्याला माहिती आहे ए ची मिरर इमेज काही चेंज होणार का, ती चेंज होणार नाही. त्याच्यामुळे ते दोन्हीकडे पण बरोबर दिले. पण आता लास्ट उरलाय बी. बी ची आरशातील प्रतिमा बघा अशी राहणार, असा बी असा. त्याच्यानंतर चौथ्यामध्ये त्यांनी सरळ सरळ बी टाकून दिलाय म्हणजे चौथा गेला. ऑप्शन नंबर काय बरोबर आहे, ऑप्शन नंबर 3 आपला बरोबर आहे. त्यानंतर हा बघा थोडासा वेगळा प्रश्न आहे. वेगळा म्हणजे काय तर तसं म्हणजे लय पण वेगळं नाही. 11वा प्रश्न काय सांगितलंय, पुढीलपैकी कोणत्या अक्षर समूहाचे आरशातील प्रतिबिंब मूळ 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 अक्षर समूहासारखेच दिसते. मूळ म्हणजे याचं आपल्याला काय घ्यायचं, प्रत्येकाचं आरशातील प्रतिबिंब घ्यायचंय. आरशातील प्रतिबिंब म्हणा नाही तर प्रतिमा. पण जर म्हणजे ते आरशात जाताना पण आपल्याला काय म्हणजे उत्तर म्हणून हेच भेटलं पाहिजे. म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो, पहिला प्रश्न आपण त्याच्यातला पहिला आपल्याला आता काय करावं लागेल म्हणजे ऑप्शन थ्रू जावं लागणार. एक एक ऑप्शन काय करावं लागणार, चेक करावं लागणार. हे बघा पहिला काय आहे, MO मोमो. ते तुम्हाला आता हे बघा हा जो शब्द आहे तो तुम्हाला आरशात खासा दिसणार. त्यांनी काय सांगितलंय की आरशातली प्रतिमा होताना हा शब्द सेम राहायला पाहिजे, हा शब्द चेंज व्हायला नको. पण आपल्याला माहिती आहे इथून काय होणार, ओ ओ तुम्हाला आरशाच्या जवळ दिसतोय, तिकडे गेल्यावर काय दिसतोय तो आरशाच्या जवळ गेला. यम इकडून गेला 2 नंबरला यम, इथं बघा 3 नंबरला ओ आणि इकडे 4 नंबरला यम. पण हा काय झालाय बघा, इथं होतं MO इकडे काय झाला OM म्हणजे ते 1 नंबर ऑप्शन काय झाला चुकला. इथं काय दिलं त्यांनी ILLI. आता इथं तुम्हाला आरशात जवळ काय दिसतोय, आरशात जवळ तुम्हाला इथं आय दिसतोय, तिकडे गेल्यावर पण तो काय होणार आय राहणार सेम टू सेम. पण यल तिकडे जाता नाही बघा. यल ची आरशातील प्रतिमा ती कशी दिसणार या पद्धतीने, कारण हे इकडून आरशात जवळ म्हणलं तिकडून ते पण आरशाच्या जवळ आलं म्हणजे यल काय झाला इकडं लगेच चुकलं. आपलं बाकीचं काय चेक करीत बसायचं का, गरजच नाही. म्हणजे दुसरा ऑप्शन पण गेला. सेम आता UT आरशात जाताना पहिला शब्द इथं काय टी, तिकडे टी जाताना टी काय राहतो सेम राहतो. पुन्हा यू ला यू सेम राहिला, त्याच्यानंतर टी ला टी सेम राहिला, त्याच्यानंतर यू ला यू सेम राहिला. पण शब्द बदललाय बघा. इकडे काय होतं UT तिकडे काय झालं TU बघा. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 गेला. म्हणजे आता साहजिकच ऑप्शन नंबर 4 बरोबरच असणार. तरी बघूत आपण चेक करू तर तो काय WHW. आता त्याची बघा याची आपल्याला काय करायची आरशातील प्रतिमा. डब्ल्यू सेम आहे बघा, डब्ल्यू काय चेंज होणार नाही कारण तो दोन्ही बाजूंसारखा आहे. डब्ल्यू ला डब्ल्यू गेला, एच ला काय झाला एच, ह्या पण एच ला काय गेला इकडं एच गेला, आणि इकडं लास्टला काय झाला डब्ल्यू ला डब्ल्यू गेला. म्हणजे बघा इकडं पण सेम होता आणि काय झालं इकडं पण सेम झाला. WHHW म्हणजे तो ऑप्शन काय बरोबर आहे आपला 4 बरोबर आहे. ठीक आहे. आता आपल्याला नेक्स्ट काय पाहिजे, अक्षरांचे पाण्यातील प्रतिबिंब. आता आपण काय बघितलं त्याचं काय पाहिलं मिरर इमेज पाहिली. आता आपल्याला काय पाहिजे वॉटर इमेज पाहिजे. आता मी तुम्हाला कालच कन्सेप्ट सांगितलं होता. वॉटर इमेज म्हणजे काय होतं, फक्त जी वरची बाजू असते ती काय होती खाली जाती, खालची बाजू काय होती वर जाते. काल मी एक मुलाचं चित्र दाखवलं होतं, मागं एक झाड दाखवलं होतं. सेम सेम जो काय त्याचा कन्सेप्ट आहे याच्यावर काय होतं अप्लाय होतो. मग मी सांगितलं ते कसं अक्षर असू द्या, नाहीतर अंक असू द्या, नाहीतर आकृती असू द्या, ते काय चेंज होत नाही. आता बघा इथं खाली बघा सगळ्या मी काय दाखवलंय प्रतिबिंब दाखवलंय या पद्धतीनं. कारण की आरसा
म्हणजे आपल्याला जर त्यांनी आरसा म्हणला तर समोर दाखवतो आपण, आणि जर त्यांनी आरसा खाली दाखवला तर आपल्याला काय करायचं, त्याचं पाण्यातील प्रतिबिंब शोधायचं. म्हणजे आता बघा ए ला काय झाला, या पद्धतीने होता ए ची वरची बाजू माहिती आहे आपल्याला, या पद्धतीने तुम्हाला असं दाखवणार बघा, पाणी दाखवणार. वरची बाजू अशी टोकदार बाजू बघा, याची काय गेली वर गेली, म्हणजेच त्याची टोकदार बाजू इथून काय जाणार, खाली जाणार. रेष ह्या सेम राहणार, ते काही चेंज होणार नाही. म्हणजे ए काय झाला, ए आज झाला. आता जसे याच्यात आरशातील प्रतिमामध्ये 11 काय होते अक्षर, सेम टू सेम राहत होते, म्हणजे त्यात काही चेंज होत नव्हतं. तसंच पाण्यातील प्रतिबिंबामध्ये टोटल बघा किती अक्षर आहेत, 8. हे काय होते तर हे काही चेंज होत नाही बघा. आता बघा बी ला बी चेंज होत नाही बघा. बी हा काय चेंज होणार आहे का, तो चेंज नाही होणार तो, कारण वरून पण सारखा आहे आणि खालून पण सारखा आहे बघा. त्यानंतर डी सी पण राहिलं बघा, सी राहून गेला. बी सी डी एच आय ई, बी सी डी ई एच आय ओ, एफ. 1 2 3 4 5 6 7 8. आणि आता तीन आहे, 1 2 3 4 5 6 7 8. बरोबर, मी सांगितलं 8 आहे, म्हणजे 8 आपले टोटल भरले. आता बघा के, तुम्ही म्हणता के, कारण की के, आता के बघा काय होत नाही, केचं काय असतं, वरचं काय करतो आपण, थोडीशी दांडी लांब घेतो, आणि आता ही जी दांडी थोडीशी आपण जवळ घेतो. म्हणजे बघा या पद्धतीने ही थोडीशी लांब घेतो, वरती थोडीशी रेष, आणि ही छोटी घेतो, ही थोडीशी लांब घेतो. मग आता खालून ना त्याचं इकडून दाखवतो बघा. के तर पाण्यातील प्रतिबिंब बघा या पद्धतीने दिसणार. ही बघा छोटी दांडी ही इकडून पाण्याजवळ आहे, म्हणजे आपल्याला पाण्याजवळ काय राहिली अशी छोटी दांडी, इकडून काय झाली अशी मोठी दांडी. म्हणजे तेच वरची बाजू खाली आली, खालची बाजू काय झाली वर गेली. या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. कारण की एवढंच आहे फक्त. हे जर तुम्हाला एबीसीडी समजली टोटल ते किती 8, तुम्हाला 8 जे काय अक्षर समजले, तर तुम्ही स्पीडमध्ये ते एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. बघा प्रश्न 12वा. प्रश्न क्रमांक 12. पुढील प्रश्नातील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब पर्यायातून ओळखा. आता बघा, आता आपल्याला काय करायचं, आरशाच्या जवळचं वगैरे ते काय डोक्यात ठेवायचं नाही. आता काय करायचं, सरळ खाली करायचं, आणि जी वरची बाजू आहे ती काय करायची खाली घ्यायची, खालची बाजू ती काय करायची वर घ्यायची. बाजूला बाजू सेम राहणार, म्हणजे डाव्या बाजूला ती खाली डाव्या बाजू येणार, आणि काय होणार उजव्या बाजूला खाली उजवी बाजू येणार. म्हणजे बघा आता बॉक्स काय चेंज होणार आहे का, बॉक्स चेंज होणार नाही बघा. पण काय यस यस आहे, आता यस पाण्यातील प्रतिबिंब ते कसं राहणार, या पद्धतीने राहणार. याला जर तुम्ही पण ना म्हणजे असं काय केलं सरळ झालं, तर तुम्हाला काय भेटणार आहे, रिअल त्याची काय रिअल म्हणजे रिअल इमेज भेटून जाणार आहे. म्हणजे आपल्याला यस कसा पाहिजे, या पद्धतीने यस पाहिजे बघा. आता काय पाहिजे आपल्याला, यस पाहिजे. इथं तुम्हाला असा यस कुठं कुठं दिसतोय, इथं बघा त्यांनी इथं काय केलं, टी घेतलाय आधी. टीचा काही प्रश्नच येत नाही. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला पाहिजे यस, म्हणजे ऑप्शन नंबर 2 गेला. त्यानंतर इथं त्यांनी यस काय केलंय, सेम टू सेम ठेवलाय बघा. यसला यस सारखा ठेवला. यस काय होतं आपल्याला माहिती आहे, चेंज होतोय पाण्यात गेल्यावर, पाण्याचं प्रतिबिंब त्याचं चेंज होतं. म्हणजे ऑप्शन 3 पण गेला. आतापर्यंत आपला 2 गेलाय, पुन्हा 3 गेलाय. आता दोन्ही मध्ये पण 1 मध्ये आणि ऑप्शन नंबर 4 मध्ये आतापर्यंत ते ऑप्शन आपले बरोबर येतात. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला सांगितलं होतं आय शब्द असा आहे बघा. हा आय शब्द, आय लेटर असं आहे की त्याची आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिबिंब हे दोन्ही पण सारखे राहतात. म्हणजे बघा आयला ही काय झाली, वरची बाजू इकडून खाली गेली, खालची बाजू वर झाली. दोन्हीकडे पण ते बघा तुम्हाला इथं 1 आणि 4 मध्ये सेम टू सेम त्यांनी काय दिलंय, म्हणजे आयला आय दिलंय. आता आपला लास्ट ऑप्शन, लास्ट जो काय टी, टी वरून ठरणार की फायनल आपलं काय बरोबर येणार आन्सर. आता तुम्हाला माहिती आहे टी चेंज होणार,
वरची बाजू इकडे खाली जाणार, रेषेला रेष सारखी राहणार. ती कसं होणार, असा उलटा होणार. म्हणजे तुम्हाला कुठं दिसतोय, इथं बघा, इथं त्यांनी काय ठेवलं, ॲज इट इज ठेवला. म्हणजे ऑप्शन 1 पण गेलं. कोणतं ऑप्शन उरलंय आपलं, ऑप्शन नंबर 4. हे काय झालं, ऑप्शन बरोबर आहे. बघा आता नेक्स्ट 13वा प्रश्न आहे. बघा आता 13वा प्रश्न आहे. पुढील प्रश्नातील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब पर्यायातून ओळखा. एक काय आता पेन आहे बघा, PEN, PEN. डाव्या बाजूला काय राहणार, ती खाली डावी बाजू, उजव्या बाजूला उजवी बाजू. म्हणजे खाली आपला पी आला पाहिजे, पण पी खाली येताना आपल्याला काय करायचं, पी स्टार्टिंगला म्हणजे काय पाहिजे, इथं तर पीच पाहिजे. पण पी आपल्याला माहिती आहे, पी जर आपण पीचं पाण्यातील प्रतिबिंब जर आपण पाहिलं, ही रेष आहे बघा, ही रेषेला रेष सारखी राहणार. पण ही पीचा हे बघा, हा जो काय हाफ सर्कल आहे तो काय राहणार, इकडून ते उजव्या बाजूला आहे, तो इकडून काय राहणार, उजव्याच बाजूला म्हणजे राहणार. म्हणजे पीचा झालाय काय, बी. बी म्हणजे स्मॉल लेटर मधला बी. आता पीचा बी कुठं दिसतोय झालेला, त्या पीचा बी हे बघा, दोन्ही पण ऑप्शनला काय झालं, यांनी डी केलाय. डी काय म्हणजे होणार आहे काय, डी डी होऊ शकत नाही. म्हणजे ऑप्शन आपला 3 पण गेला, ऑप्शन 4 पण गेला. म्हणजे काय उरलं आता, 1 आणि 2. त्याच्यानंतर ई. ई हा असा, ई काय असं एक लेटर आहे, सगळं काय वरून पण सारखं आणि खालून पण सारखं आहे. ते काय चेंज होणार आहे काय, चेंज नाही होऊ शकत. म्हणजेच काय झालं, ई ई जरी आपण असं टाकलं, वरची बाजू खाली केली, खालची बाजू वर झाली, सेम टू सेम राहणार आहे, त्यात काही चेंज होणार नाही. म्हणजे इथं बघा आता दोन्हीकडे पण ई त्यांनी बरोबर दिलाय. पण आता एन एन बदलणार. एन कसं राहणार बघा, ही याची बघा, इथली बाजू वरची बाजू मोकळी दिसती, ती काय होणार, खाली येणार, रेषेला रेष सारखी. फक्त ही जी रेष इथं इथं काय झाली, अटॅच झाली, ती इकडून काय होणार, अशी अशी अटॅच होणार. म्हणजे ऑप्शन 1 मध्ये काय केलं त्यांनी, एनला एन ठेवलाय सारखा. आपलं काय होतं, ऑप्शन 1 पण गेलं, ऑप्शन आपलं बघा बरोबर आहे 2. म्हणजे स्पीड मध्ये तुमचं स्पीड असं पाहिजे की फक्त तुम्हाला 5 टक्क्यांनी समजलं पाहिजे की हा हे चुकीचं आहे आणि हे बरोबर आहे. जास्त लिहित बसायचं पण नाही परीक्षेला, तेवढं स्पीड तुमचा प्रॅक्टिस येऊन जाणार तुम्हाला. नेक्स्ट आहे बघा 14वा प्रश्न. पुढील प्रश्नातील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब पर्यायातून ओळखा. काय काय ते प्रश्न आकृती, MP, MP आणि यू. आता आपल्याला माहिती एक एक लेटर पास जायचं, एक एक ऑप्शन काय करीत जायचं, कट करीत जायचं, बाद करीत जायचं. त्याला काय घेऊ आपण स्टार्टिंगला, एम. एम घेतलं, एमच्या पाण्यातील प्रतिबिंब कसं राहणार, आपल्याला माहिती आहे हे पाण्यात जवळ तुम्हाला अशा या पद्धतीनं हे ओपन बाजू दिसत राहिले, तर ही काय वरची बाजू ती सरळ खाली येणार. म्हणजेच या पद्धतीनं हा काय झाला, एमचा डब्ल्यू झाला, या पद्धतीने डब्ल्यू. आता इथं बघितलं का, इथं 5 अक्षरांनी समजतंय, इथं काय केलं त्यांनी, यू केलाय. म्हणजे ऑप्शन नंबर 1 गेलाय. का गेला, कारण की आपल्याला डब्ल्यू पाहिजे होत तिथं. डब्ल्यू कुठं कुठे आहे आपल्या तिन्ही पण ऑप्शनला डब्ल्यू अजून बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण बघू तर पीचं आत्ताच बघितलं, पीचं आत्ताच मी तुम्हाला सांगितलं काय होतं, पीचं बी होतो. या पद्धतीनं बी म्हणजेच बी कुठं कुठं दिसतोय, इथं त्यांनी काय केलंय, वेगळंच केलंय. आपल्याला काय पाहिजे होता, बी पाहिजे होता. म्हणजे ऑप्शन 2 आणि 4 मध्ये बी दिसतोय, 3 नंबरला इथं इथं हे चुकलंय. ऑप्शन 2 आणि 4 ते अजून बरोबर आहे. पण आता यू, आता काय पाहायचं आपल्याला, यू ची बघायची आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब. यू कसा होणार, असा येतो, तो सरळ काय होणार, खाली पडणार. म्हणजेच असा उलटा झाला तो. यू कुठं दिसतोय तुम्हाला, इथं काय केलं, हा इथं त्यांनी यू ला यू ठेवलाय. म्हणजे ऑप्शन 4 पण गेलं. कोणता ऑप्शन उरलाय, ऑप्शन नंबर 2 हे काय असणार आपलं बरोबर असणार. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण 15 नंबरचा बघा. काय येतो, NO, R.
आता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं त्या शब्दाखाली तो शब्द आला पाहिजे. एनच्या खाली एन, ओच्या खाली ओ आणि आणि काय आरच्या खाली आर, या पद्धतीनं. फक्त म्हणजे तो कसा आला पाहिजे, त्याचं पाण्याचे प्रतिबिंब सेम टू सेम नाही आला पाहिजे. जिथं जिथं तुम्हाला ज्या ज्या जेवढ्या जेवढ्या ऑप्शनला सेम दिसतंय फक्त ते चेंज व्हायला नको. जर तुम्हाला सेम दिसला एनला एन सेम, तो काय करायचा ऑप्शन कट करायचा. वेगळं जरी दिसलं तरी ते वेगळं काय करून टाकायचं, म्हणजे लगेच लगेच कट करून टाकायचं. म्हणजे आता एन बघा, एन एनला एन कसं येणार आहे खाली, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं एन बघा, एनला एन एन सेम टू सेम नाही बघा. हे कसं इकडून इथं आलंय तर इथं खाली ते आरच्या जवळ झालंय, ते एन कसं येणार या पद्धतीने. कसं येणार एन या पद्धतीने. आता तुम्हाला असा जो एन आहे, असा एन कुठं दिसतोय बघा बरं, या पद्धतीचा एन बघा. एक म्हणजे इथं ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसतोय, 2 मध्ये दिसतोय, 4 मध्ये दिसतोय. इथं त्यांनी काय केलंय, त्यांनी काय घेतलंय आर, म्हणजे आपला ऑप्शन नंबर 3 गेला. त्याच्यानंतर ओ, ओ ला काय राहणार, ओ सेम राहणार. कारण ओ आणि 0 असे आहेत का ते सेम राहणार आहे. म्हणजे त्याचे म्हणजे आरशातली प्रतिमा घ्या, नाहीतर नाहीतर पाण्यातील प्रतिबिंब घ्या, ते काय राहणार आहे सेम टू सेम राहणार आहे. त्याच्यानंतर आर बघा, आर आर कडे लक्ष द्यायचं नीट. आर बऱ्याच जणांना समजत नाही की आर मध्ये म्हणजे काय काय चेंज होणार. फक्त लक्षात काय ठेवायचं, फक्त खाली करायचं, बाजू खाली बाजू घ्यायची, रेष राहणार, रेषेखाली रेष सेम राहणार बघा. तिला काही चेंज नाही. पण हे जे बघा हे दिसतंय वर इकडून या पद्धतीनं, तिथून ते गेलं पाण्याजवळ, म्हणजे फक्त त्याचं कसं झालं उलट झालं. असा तुम्हाला आर, आर कुठं दिसतोय, इथं दिसतोय बघा. एवढंच आहे काय याच्यात. बाकी म्हणजे इथं पण आर त्यांनी काय केलंय वेगळं केलंय, इथं पण आर काहीतरी वेगळंच केलंय. म्हणजे काय आपलं ऑप्शन बरोबर असणार 4. इतकं सोपं बघा, असं काही म्हणजे अवघड नाही. त्यानंतर विचारू हा, हे बघा आता एवढं लास्ट एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला ते डाऊट विचारायला संधी देणार. लास्ट काय एक्झाम्पल येते, प्रश्न 16. त्याच्यातलं आपल्याला काय करायचं, पाण्यातील प्रतिबिंब ओळखायचंय. ट्रेन, TRAIN. आता आपण सरळ सरळ एक एक जात जाऊ खाली. टी बघा, टीला काय होणार, टी असा या पद्धतीने आहे टी, तर तो सरळ गेला त्याचं पाण्याचे प्रतिबिंब ते कसं राहणार बघा, हे टी कसं राहणार असं राहणार. इथं बघा अजून आपले चारी ऑप्शन बरोबर आहे. आर, आर आत्ताच बघितलं, आर कसा येणार आहे, आर येणार आहे या पद्धतीनं. मग आता इथं बघितलं आर इथं चुकलंय, 2 नंबर ऑप्शन मध्ये आर, आर चुकलाय. म्हणजे आपले अजून पण 1, 2 आणि 3 ऑप्शन बरोबर आहे. आता बघा ए, ए कसा येणार आहे या पद्धतीने येणार आहे बघा. तुम्हाला असा एक आता हे बघा इथं त्यांनी काय केलं, ए सेम टू सेम ठेवलाय. म्हणजे ऑप्शन नंबर 3 पण गेला आपलं, पण अजून पण आपलं 1 आणि 4 पण आपलं बरोबर आहे. मग आपलं काय आता हे बघा, आयला आय काय राहणार सेम राहणार. आय तुम्ही असा दाखवा नाही तर तुम्ही असा दाखवा, सेम राहणार आहे. दोन्हीत पण सेम. आता लास्ट उत्तर ठरणार आपलं एन वरून. एन कसा येणार, आपण एन वर खूप खूप उदाहरणं पाहिले या पद्धतीनं. म्हणजे इथं बघा एन त्यांनी सेम टू सेम ठेवला, म्हणजे ऑप्शन नंबर 1 पण चुकलं आणि काय ऑप्शन नंबर आपलं 4 हे बरोबर आहे. आता बघा आपण टोटल 16 प्रश्न बघितले. कोणाला काही डाऊट असतील ते तुम्ही विचारू शकता. सर लय भारी शिकवलं. सर सर भारी शिकलं, भारी. सर भारी शिकलं, भारी भारी एक नंबर, एक नंबर. माझ्याकडे झालं